नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आम्ही सर्व यात्रेला जात आहे. आमच्या आष्टीला उरसाची यात्रा भरत असते. त्या यात्रेला रात्रीचीच ही यात्रा असते. या यात्रेला खूप मजा येते. दरवर्षी आम्ही या यात्रेला जात असतो. गावातच भरते ही यात्रा. टेकडीवाले बाबा आहे, जिथे आम्ही नेहमीच दर गुरुवारी दर्शनाला जात असतो. हे बघा, त्यानंतर या यात्रेसाठी खूप मोठे मोठे असे संदल वगैरे निघतात. तुमच्याकडे असे संदल वगैरे निघतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा संदल तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा. इथे बघा हॉर्स वगैरे नाचत आहे. हे सगळं बघण्यासाठी चिमूची धावपळ बघा. सर्वात आधी निघाल्या होत्या ते हे सगळं बघण्यासाठी. चिकूला तर खूपच आनंद येत होता हे सगळं बघून. तो पहिल्यांदाच पाहत होता हे सगळं. त्यानंतर इथे DJ वगैरे चालू होता. सगळी लोक डान्स करत होती, मुलं वगैरे. संदलमध्ये या चादरीचा खूप मान असतो, कारण तो बाबा सरकारच्या अंगावरती टाकत असते. यालाच खूप महत्त्व असतं. यात्रेमध्ये एंट्री करताच चिकूला खूप वेगवेगळे असे खेळणे दिसले, जे पाहून चिकूला खूपच आनंद झाला होता. मग त्याने हट्ट केला की त्याला या गाडीमध्ये बसायचं होतं. तसं तर लहान मुलांचीच यात्रा असते, ही आपल्या मोठ्यांसाठी नसतेच ही यात्रा. मग मी चिकूला या गाडीमध्ये बसवलं आणि त्याची इच्छा पूर्ण केली. चिकू खूप झोपेला आला होता. तो घरी झोपत होता, पण जसंही त्याला सांगितलं की आम्ही यात्रेला जात आहे, तसाच तो उठला आणि म्हणाला की मला पण यात्रेत यायचं आहे. कारण त्याला माहिती होतं की यात्रेत जाऊन आपल्याला खूप मजा करायला मिळणार आहे. त्यानंतर तो दुसऱ्या पाळण्यात बसला. या पाळण्यात पण त्याला खूप मजा आली होती. तो त्याच्या मामासोबत बसला होता, चैतन्यासोबत. त्यांना कसं तरी वाटत होतं या पाळण्यात बसून, पण चिकूला काहीच वाटत नव्हतं. त्याला खूप आनंद येत होता आणि खूप मजा पण येत होती. त्याच्यासाठी हे सगळं खूप नवीन असल्यामुळं त्याला खूप वेगळं वाटत होतं. त्याला असं वाटत होतं की कितीही खेळू आणि किती नाही. त्यानंतर तिथून बसून झाल्यानंतर त्याला हे पुन्हा एकही खेळणं दिसलं. या गाडीमध्ये पण त्याला बसायचं होतं. त्यानंतर मग तो या गाडीमध्ये बसला. चिकू गाडीतून उतरल्यानंतर आम्ही मग सर्वांनी फोटो वगैरे काढले. इथे चिमूला बघा किती उत्साहित आहेत त्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी. त्यांना खूपच इंटरेस्ट आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये येण्याचा. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मग आम्ही पुढची यात्रा फिरायसाठी निघालो. समोर गेलो तर आम्हाला तिथे एक स्टॉल दिसलं, जे की स्मोक बिस्किट आणि स्मोक पान याचं होतं. ते स्टॉल आम्ही बघितलं आणि समोर निघालो. त्यानंतर मग आम्हाला पुन्हा समोर स्पायरल पोटॅटोचं स्टॉल दिसलं. ते आम्ही थोडंसं घेतलं आणि ते एन्जॉय केलं. ते एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही घरी जायसाठी निघालो. घरी जायसाठी निघता चैतन्य म्हणजे चिकूचे फेवरेट मामा हे रडत होते, कारण त्यांना आणखी थोडा वेळ यात्रेमध्ये राहायचं होतं. पण आम्ही 9:30-10ला घरून निघालो होतो आणि 12-12:30 वाजले होते आम्हाला तिथून निघायसाठी. खूप वेळ झाला होता आणि चिकू पण घरी गेला होता, कारण तो यात्रेतच झोपला होता. म्हणून मी त्याच्या पप्पाला बोलावून चिकूला पाठवून दिलं होतं आणि आम्ही पायी सगळेजणं चैतन्याला हसत येत होतो. अशा प्रकारे आम्ही यात्रेची खूप मजा घेतली आणि चिकूने पण खूप मजा घेतली यात्रेची. चिकू घरी गेलेला होता. आता आम्ही पण घरी जाते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.